आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मग आज संडे असल्यामुळे आमच्याकडे आता चिकन पोळीचा बेत आहे. तर प्लीज सगळ्यांनी मी शेअर करते सगळ्यांसोबत आजची रेसिपी. तर तुम्ही बघा प्लीज. तेल गरम केलेलं आहे तर त्याच्यामध्ये हा वाटण टाकते. या वाटणामध्ये कांदा वगैरे घेतलाय, कांदा लसूण अद्रक घेतलंय, कोथिंबीर घेतली, मिरची घेतली. आता हा आपल्याला मस्तपैकी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. एक घरगुती मसाला आहे आमचा, तो मी थोडासा 1.5 चमचा टाकते. त्यानंतर हळद टाकते याच्यामध्ये 1 चमचा. आणि हा एव्हरेस्टचा मसाला आहे, हा आम्ही सगळ्यामध्येच वापरतो. खूप चांगला आहे, त्यांनी जेवण टेस्टी होतं. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. तुम्ही टाकतच असाल पण मी हा माझा मत सांगते तुम्हाला. आता याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे मस्तपैकी. गॅस कमी करायचा आहे. तर आपला हा मसाला मस्तपैकी असा भाजलेला आहे. ओला मसाला आहे पण खूप असं मस्त भाजलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता त्याच्यात हा चिकन टाकायचं आहे फुटलेला. तर मी चिकन ह्याच्यामध्ये टाकते. आणि असं आपल्याला मस्तपैकी असं मिक्स करायचं. ह्याचं झालेलं आहे, मी असं चिकन टाकलेलं आहे ग्रेव्हीमध्ये. आता हा गरम केलेला पाणी आहे साईडला, तो टाकायचा. थंड पाणी नाही टाकायचं चिकनमध्ये, त्याच्यामुळे टेस्ट निघून जाईल. त्यामुळे हा गरम पाणी मी टाकते. आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे. गॅस पण फास्ट करते इकडे. जरा छान अशी उकळी येईपर्यंत असं शिजवायचं आहे. आता आपल्या याच्यामध्ये काय बाकी टाकायचं नाही आहे. फक्त आता मी याच्यामध्ये, आम्हाला बटाटा आवडतो त्याच्यामुळे हा मी एक अर्धा बटाटा घेतलेला आहे. त्याचे तुकडे आहेत हे मी आता हे टाकते आणि असं झाकण ठेवून द्यायचं. बस. संडे असला की आमच्याकडे नॉनव्हेज हे असतंच आणि हे आम्हाला सगळ्यांनाच आवडतं. आता पृथ्वीच्या पप्पांना पाहिजे कारण ते चिकन खात नाही, फक्त चिकनचं रस खातात पण त्याला चिकन नाही आवडत, पीस नाही आवडत. त्यासाठी फक्त भुर्जी बनवते. अंडी फोडून टाकलेली आहे. थोडी शिजली का लगेच त्याला मिक्स करून घ्यायचं. इथे आपलं चिकन पण शिजतो तिकडं. आणि हा भात इकडे रेडी झालेला आहे. आता आमच्या पुऱ्या चालू आहेत इथे, बघू शकता. ह्या छानपैकी मस्तपैकी होतात. त्या तिखट पुऱ्या आहेत चिकनमधल्या, म्हणजे चिकनसोबत आपण खाऊ शकतो अगदी. त्या पुऱ्यात अशा टम्म फुगलेल्या आहेत त्या पुऱ्या. त्याच्यामध्ये मी रेसिपी शेअर नाही केली पिठाची, पण मी करीन नंतर. पिठामध्ये थोडा रवा टाकायचा, ओवा टाकायचा, मीठ टाकायचा आणि तिखट मसाला टाकायचा आणि पीठ मस्त असं घट्ट मळून घ्यायचा आणि ठेवायचा थोडा वेळ. बघू शकता. आणि छान अशा पुऱ्या होतात. आपलं जेवण रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता छानपैकी.